नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हिंगोली येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र अभिजित दिपके, सामाजिक कार्यकर्ते सोनम वाकचूक यांच्या माध्यमातून दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या प्रश्नावर आंदोलनात सहभागी असून गेल्या सुमारे 20 दिवसापासून अन्यथा आंदोलन करतायत। मात्र इतक्या दिवसांनंतरही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांनी आंदोलन करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या गाडीचेही दहन करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी केला। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन काबरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, अशोक काबरखे, विठ्ठल वायचाळ, राहुल काबारखे, अमोल गिरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत शिंदे, MCN न्यूज, सेनगाव।